एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात प्रेमामुळे आमूलाग्र बदल घडू शकतो. हे त्रिकालाबाधित सत्य आपण बऱ्याच वेळा कथा, कादंबऱ्या, सिनेमा, नाटक वगैरेतून वाचत, ऐकत, पाहत आलो आहोत. पण जीवनात प्रेमाचा अंकुर फुलल्यानंतर एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्वच संपूर्णपणे बदलून जावे, अशी एखादी घटना एका सुंदर इराणी चित्रपटात माजिद माजिदी या प्रतिभावंत दिग्दर्शकाने अतिशय तरलपणे आपल्या पुढे सादर केली आहे. हा चित्रपट म्हणजे 2001 सालचा बरन. बरन चित्रपटाने अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले. चिल्ड्रन ऑफ हेवन, कलर ऑफ पॅराडाईज यासारखे सुंदर चित्रपट देणाऱ्या माजिद माजिदी यांचा बरन हा आणखी एक तितकाच प्रभावी आणि खास माजिद माजिदी शैलीतील चित्रपट. इराणी चित्रपट किती आशयपूर्ण आणि प्रगल्भ असू शकतात याचे बरन हे आणखी एक उदाहरण. बरन ही कथा आहे लतीफ नावाच्या एका 17 वर्षाच्या युवकाची. ही कथा आपल्या समोर उलगडत जाते ती लतीफच्या दृष्टिकोनातून. लतीफ काहीसा हेकेखोर वृत्तीचा, मनमानी, आळशी, भांडखोर आणि कामचुकार आहे. लतीफ तेहरानमधील एका बांधकामावर कामाला आहे. या बांधकामावरील लेबर कॉन्ट्रॅक्टर मेमार याला तो वाणसामानाची खरेदी, साईटवरील मजुरांना चहापाणी, जेवण देणे इत्यादी कामात मदत करत असतो. लतीफला अशा प्रकारचीच कामे करायची आहेत, कारण त्यामुळे आपसुकच उनाडपणा करता येतो. कष्टाची म्हणजे सिमेंटची पोती वगैरे उचलण्याची कामे त्याला टाळता येतात. छोट्या छोट्या गोष्टीत इतर मजुरांशी भांडणे, मारामारी करत दिवस काढत असतानाच बांधकामाच्या साईटवरती एक घटना घडते. नजफ नावाचा एक वयस्कर मजूर खाली पडल्यामुळे जखमी होतो. या बांधकामावरती अफगाणिस्तानातून विस्थापित झालेले अनेक मजूर बेकायदेशीररित्या काम करत असतात. नजफ हा त्यातलाच एक. सततच्या युद्धामुळे संपूर्ण देशाची दुर्दशा झालेल्या अफगाणिस्तानातून जीवाच्या भीतीने बेकायदेशीररित्या इराणमध्ये घुसलेले अनेक नागरिक अशा बांधकामाच्या साईट्सवर कमी मोबदल्यात काम करत असतात. या कारणामुळे नजफला उघडपणे हॉस्पिटलमध्ये नेणे सुद्धा शक्य नाही. अखेर त्याला आपला जखमी पाय घेऊन घरातच बसावे लागते. त्याच्याशिवाय घरात दुसरे कोणीही मिळवतेही नसल्याने 2 वेळचे अन्न मिळण्याची सुद्धा भ्रांत भासू लागते. यावर उपाय म्हणून नजफचा मित्र सुलतान नजफच्या 13-14 वर्षाच्या मुलाला म्हणजे रेहमतला कामावर घेऊन येतो. कोवळ्या आणि किशोरवयीन रेहमतला मात्र हे राकट काम झेपत नाही. 50-50 किलो वजनाच्या सिमेंटच्या गोण्या पाठीवरून वाहणे हे रेहमतच्या ताकदीबाहेरचे असते. अखेर मेमारच्या हे लक्षात आल्यानंतर मेमार नाईलाजाने आणि केवळ मानवतावादी दृष्टिकोनातून रेहमतचे कष्टाचे काम बदलून कामावर ठेवण्याची एक संधी देण्याचे मान्य करतो. आता लतीफचे चहापाणी आणि जेवण बनवण्याचे काम रेहमतकडे येते आणि अर्थातच रेहमतचे मजुरीचे काम लतीफच्या बोकांडी बसते. एकीकडे रेहमतच्या हातच्या चवीमुळे सर्वजण त्याच्यावर खुश असतात, तर दुसरीकडे लतीफ मात्र रेहमतचा रागराग करू लागतो. रेहमतमुळे आपल्याला हे कष्टाचे काम करावे लागत आहे याबद्दल त्याच्या मनात प्रचंड राग खदखदत असतो. रेहमतला जेवढा म्हणून त्रास देता येईल तेवढा त्रास लतीफ देत असतो. रेहमत मात्र आपले काम निमूटपणे आणि चोख करत असतो. आणि अचानक एक दिवस अशी एक घटना घडते ज्यामुळे लतीफचे सारे व्यक्तिमत्वच बदलून जाते. एक दिवशी रेहमत कामावर येत असताना लतीफ खोडसाळपणे त्याच्या अंगावर वरून सिमेंटचे पाणी टाकतो. आता रेहमत किचनमध्ये पडद्याआड केस साफ करत असताना लतीफ बाहेरून तो काय करतो आहे ते चोरून पाहण्याचा प्रयत्न करतो. वाऱ्यामुळे, पडदा हल्ल्यामुळे लतीफला जे दृश्य दिसते त्याने तो चक्रावून जातो. रेहमत आपले मोठे केस सोडून ते आरशात पाहून विंचरत असतो आणि त्याच वेळी लतीफ बरोबर आपल्यालाही कळते की रेहमत हा मुलगा नसून ती एक किशोरवयीन मुलगी आहे. बांधकामाच्या साईटवर पुरुषांच्या संगतीत बायकांना, मुलींना काम करण्यास मज्जाव असल्याने तिला मुलांचा वेश घेऊन
काम केल्याशिवाय पर्याय नसतो. या मुलीचे नाव असते बरन. बरन या शब्दाचा अर्थ पाऊस. आपण इतके दिवस ज्या व्यक्तीला त्रास देत असतो ती व्यक्ती मुलगा नसून एक सुंदर किशोरवयीन तरुणी आहे हे कळल्यानंतर लतीफचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच एकूण बदलून जातो. कुठेतरी त्याच्या मनात बरनबद्दल प्रेमाचा अंकुर फुलू लागतो. पदोपदी दुस्वास करणारा लतीफ आता मात्र तिला जास्तीत जास्त प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करू लागतो. जणू काही बरनची जबाबदारी आपल्यावर आहे असे त्याला वाटू लागते. आणि हे लतीफच्या वागण्या बोलण्यातून दिसू लागते. थोडक्यात काय तर एका अपरिपक्व नाठाळ मुलाचे हळूहळू जबाबदार अशा तरुणामध्ये रूपांतर होऊ लागते. प्रत्येक गोष्टीचा विचार करण्याची प्रवृत्ती आणि सहनशीलता हे सुद्धा त्याच्या व्यक्तिमत्वाचे एक अंग बनू लागते. अगदी इतके की लेबर कॉन्ट्रॅक्टर मेमारला सुद्धा त्याच्यातील बदलाचे आश्चर्य वाटते. लतीफच्या वागण्यातील आणि स्वभावातील बदलाबरोबरच त्याचे बाह्यदर्शन सुद्धा पालटून जाते. लतीफ आता छानपैकी रंगीत शर्ट घालून नीटनेटकेपणे भांग पाडून बरनच्या समोर वावरू लागतो. त्याच्या नकळतच बरनबद्दलच्या प्रेमाने त्याच्या संपूर्ण आयुष्याचाच ताबा घेतला जातो. आणि हे प्रेम कसे तर अव्यक्त. आपल्याला बरनबद्दल काय वाटते आहे हे तो बरन पुढेच काय तर कोणापुढेही उघड करू शकत नाही. कारण बाकी सर्वांसाठी बरन ही मुलगी नसून रेहमत नावाचा मुलगाच असतो. आणि हे गुपितच राहायला हवे याची जाणीव बाळगून लतीफ स्वतःच्या मनातील प्रेमभावना त्याच्या उराशी बाळगून असतो. पण शेवटी प्रेम हे प्रेम असते. ते बोलून दाखवले नाही तरी ते डोळ्यातून व्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही. बरन सुद्धा लतीफच्या बदललेल्या वागण्यातून आणि डोळ्यातील भावांवरून लतीफच्या प्रेमाची जाणीव होऊ लागते. बरनच्या मनातही लतीफबद्दल आदर आणि आपुलकी निर्माण होते. हा अव्यक्त भावनांचा सुंदर खेळ चालू असतानाच एक दिवस सरकारी अधिकाऱ्यांची या बांधकामावर धाड पडते. अफगाणी कामगार तेथे बेकायदेशीरपणे काम करत आहेत या संशयावरून झडती घेण्यासाठी तेथे आलेले अधिकारी असतात. हे पाहताच बरन तेथून पळून जाते. बरन अधिकाऱ्यांच्या तावडीत सापडू नये म्हणून लतीफ त्या सर्वांच्या मागे धावत जातो आणि बरन पळून जाईपर्यंत अधिकाऱ्यांना थोपवून धरतो. त्यात लतीफ स्वतःला अटक सुद्धा करून घेतो. आता लतीफच्या डोळ्यासमोर एकच ध्येय असते ते म्हणजे बरनला शोधून काढण्याचे. मजल दर मजल करत तो सुलतानला शोधून काढतो. तुम्हाला आठवत असेलच की याच सुलतानने बरनला रेहमत म्हणून बांधकामावर आणले होते. सुलतानकडून लतीफला बरनचा पत्ता कळतो. बरन इतर बायकांबरोबरच एका नदीतील मोठे दगड हलवण्याचे काम करत असते. हे पाहून लतीफ फारच दुखावला जातो. बरनला सुखी पाहण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाचे कष्ट कमी करण्यासाठी त्याला काय करू आणि काय नाही असे होऊन जाते. त्याचा सर्व वर्षभराचा पगार सुद्धा बरनच्या वडिलांना देण्यासाठी सुलतानकडे सुपूर्त करतो. सुलतान मात्र ते पैसे घेऊन अफगाणिस्तानला निघून जातो. बरनच्या वडिलांना व्यवस्थित चालता यावे म्हणून तो चांगल्या प्रतीच्या लाकडाच्या कुबड्या बनवून घेतो. या सर्वांसाठी लतीफ त्याचे ओळखपत्र सुद्धा काळ्या बाजारात विकतो आणि नजफला पैसे देतो. एक दिवस लतीफला कळते की बरन आणि तिचे कुटुंबीय हे आता अफगाणिस्तानला कायमचे निघून जाणार आहेत. बरनला शेवटचे बघण्याच्या ओढीने बरनच्या घरापर्यंत येऊन लतीफ पोहोचतो. तर त्या कुटुंबाची निघून जाण्याची तयारी चालू असते. या गडबडीत बरनच्या हातून काही सामान खाली पडते आणि ते उचलण्यासाठी एकदमच बरन आणि लतीफ खाली वाकतात. त्यावेळी दोघांची नजरभेट होते. दोघांचे डोळे एकमेकांना मूक प्रेमाची साथ घालतात आणि त्याच क्षणी बरनला वास्तवाची जाणीव होते की या प्रेमातून या नजरभेटीतून पुढे काहीही निष्पन्न होणे शक्य नाही. त्याच क्षणी ती आपला बुरखा चेहऱ्यावरती ओढून घेते. या प्रसंगातून दिग्दर्शक माजिद माजिदीने
आपल्यासमोर असंख्य भावनांचा जणू काही रंगपटच उभा केलाय. बरनची प्रेमयुक्त परंतु तितकीच असहाय्य नजर प्रेक्षकांच्या काळजाला घरे पाडल्याशिवाय राहत नाही. जणू काही निसर्गाला सुद्धा बरन आणि लतीफ यांच्यातील प्रेमाची साक्ष पटल्याप्रमाणे पाऊस पडू लागतो. लगबगीने ट्रककडे जात असताना बरनच्या पायातील बूट चिखलात रुतून बसतो. लतीफ लगेचच तो बूट चिखलातून उचलून बरनच्या पायात घालायला देतो. बरन ट्रकमध्ये बसून कुटुंबाबरोबर कायमची निघून जाते. इकडे चिखलात बूट रुतलेल्या ठिकाणी बुटाच्या आकाराचा छोटासा खड्डा पडलेला असतो. लतीफ त्या खड्ड्याकडे पाहत असतानाच तो खड्डा पावसाच्या पाण्याने भरून जातो आणि दिसेनासा होतो. बरन या शब्दाचा अर्थच पाऊस असा आहे. हे दृश्य म्हणजे लतीफच्या आयुष्यातील बरनचे अस्तित्वच बरनमुळेच पुसले गेल्याचे प्रतीक आहे. लतीफच्या आयुष्यातून बरन निघून गेल्यामुळे निर्माण झालेली पोकळी बरनच्या आठवणींच्या रूपाने म्हणजेच पावसाच्या रूपाने भरून गेली असाही अर्थ यातून प्रेतीत होतो. खास माजिदी शैलीने चित्रित केलेले हे दृश्य म्हणजे या चित्रपटाचा शब्दशः क्लायमॅक्स म्हणावा लागेल. या संपूर्ण चित्रपटात इराणमधील सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती आणि इतर वास्तव दर्शवण्यासाठी माजिदीने नैसर्गिक रंग, प्रकाश आणि धूर यांचा फार सुरेख वापर केला आहे. कोणत्याही स्पेशल इफेक्ट्सचा वापर न करता दगड, माती, सिमेंट, विटा यांचे रंग, सूर्यप्रकाश, पाऊस, बर्फ यांचा मुबलक वापर केला आहे. लतीफचे पात्र रंगविणारा हौसेन अबेदिनी आणि रहमत उर्फ बरन ही भूमिका रंगवणारी झारा बहारानी यांनी या मूक प्रेमकथेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. सर्वात आश्चर्य म्हणजे संपूर्ण चित्रपटात बरनच्या तोंडी एकही वाक्य किंवा शब्द नाही, पण तरीही तिच्या मनातल्या भावना आपल्यापर्यंत पोहोचतात. हे तिच्या अभिनयाचे आणि दिग्दर्शकाचे कौशल्यच म्हणावे लागेल. लेबर कॉन्ट्रॅक्टर मेमार ची भूमिका रंगवणाऱ्या रेझा नाझी यांनीही या भूमिकेतील अनेक छटा लीलया दर्शवल्या आहेत. या चित्रपटातील लतीफचे वागणे पाहून मनात असा विचार येतो की ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही याची खात्री असते किंवा परिस्थिती प्रतिकूल होऊ लागते, त्यावेळी आपल्यासमोर दोन पर्याय असतात. एक म्हणजे संपूर्ण नकारात्मक कोशात जाऊन जीवन दुःखाने व्यापून टाकायचे, तर दुसरा पर्याय म्हणजे आलेल्या परिस्थितीकडे सकारात्मक दृष्ट्या पाहून आपल्या अस्तित्वाला एक वेगळाच अर्थ प्राप्त करून द्यायचा. लतीफने दुसरा पर्याय निवडला आणि हीच खरी प्रेमाची ताकद आहे. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर हा आणि असे अनेक चित्रपट समजून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.